शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन पुणे मार्गावर धावणारी डेक्कन एक्सप्रेस 29 मे शुक्रवारी आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी 8:45 सुमारास दामत गेट परिसरात इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही एक्सप्रेस थांबली होती. या घटनेमुळे पुणे दिशेकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबून राहिल्या, तर कर्जत खोपोली लोकल सेवा बदलापूर रेल्वे स्थानकातूनच CSMT कडे वळवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कर्जत आणि खोपोली जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सकाळच्या गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि चाकरमानी प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक प्रवासी स्थानकांवर अडकून पडले होते, तर मुंबई जाणाऱ्या लोकल सेवेवर देखील याचा परिणाम जाणवला. रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतले. अखेर सकाळी 10:18 सुमारास इंजिन पुन्हा सुरू करण्यात यश आले आणि डेक्कन एक्सप्रेस पुढे रवाना झाली. त्यानंतर खोळंबलेल्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्या टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात आल्या. तब्बल सव्वा तास ते दीड तास रेल्वे सेवा विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.